खरं तर मनसेकडून आणि ठाकरे गटाकडून आज जी आहे ती पाहणी वरळी डोम येथे करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आहेत. सर, कसं असणार आहे नियोजन 5 जुलैचं? आज आम्ही प्राथमिक पाहणी इथे केलेली आहे आणि या प्राथमिक पाहणीनंतर आम्ही त्याचं सगळं कुठे कसं कोण बसणार, कुठून यायचं, कुठून जायचं, ह्या सगळ्या गोष्टींची पाहणी आत्ता केलेली आहे. तर त्याच्यावरती पुन्हा एकदा संध्याकाळी संपूर्ण जे इकडे तयारी करणार आहेत त्यांच्याबरोबर बसून मग ते तुम्हाला मी उत्तर देऊ शकेन. संध्याकाळची बैठक कुठे असणार आणि त्या बैठकीला कोण? अजून ठरलं नाहीये, बघू. सगळ्यांच्या सोयीनुसार जिकडे शक्य असेल तिकडे ठेवू. आत्ता ही प्राथमिक पाहणी झालेली आहे तयारीच्या दृष्टीने. वारा, पाऊस, कसे लोक येणार, कुठून येणार आणि कुठे बसणार, ह्या सगळ्याचा विचार आत्ता केलेला आहे प्राथमिक. त्याच्यावर संध्याकाळला निर्णय अंतिम होईल. पण जर पाहिलं तर आज पुन्हा एकदा आणखी एक नवीन निमंत्रण पत्रिका आली, पुन्हा एकदा एकत्र साथ घालण्यात आलेली. मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा त्या निमंत्रण पत्रिकेवर आलेला आहे, कसं बघतो यासाठी? मराठीचा मुद्दा आहे म्हणूनच आहे हा. कुठल्याही पक्षाची किंवा अशा पद्धतीचं नाही, हा सर्वसामान्य मराठी माणसाला निमंत्रण देणारा आणि असाच हा कार्यक्रम आहे. त्याला कुठल्याही पक्षाचं लेबल नाही. ठीक आहे, आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना जरी असले तरी सुद्धा हे सर्वसामान्य मराठी माणसासाठीचा हा मेळावा आहे. याच ठिकाणी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालं आणि त्यांनी थेट आदित्य ठाकरे असो किंवा अमित ठाकरे असो, ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव घेऊन जे ते टीकास्त्र दोन्ही ठाकरे बंधूंवर केलेलं, कसं बघतात या सगळ्या? मी आता या ठिकाणी कुठलंही राजकीय भाष्य करू इच्छित नाही. मी एवढंच सांगू शकतो की हा सर्वसामान्य मराठी माणसाचा, त्याच्या एकजुटीचा मेळावा आहे आणि तो नक्कीच यशस्वी होईल, इतकंच मी सांगू शकतो. बोलण्यासाठी हे होते नितीन सरदेसाई. आपल्यासोबत साईनाथ दुर्गे आहेत ठाकरे गटाकडून. खरं तर या सगळ्या आयोजनासाठी तुम्ही सुद्धा या ठिकाणी, तुमचे नेते या सगळ्या ठिकाणी, कसं असणार आहे नियोजन? नियोजन जे आहे ते नेते मंडळी ठरवत आहेत. मी याचा एक कार्यकर्ता म्हणून इथे आलेलो आहे काम करण्यासाठी आणि उत्तम प्रकारचं नियोजन असेल. येणाऱ्या कार्यकर्त्यांना, मराठी प्रेमींना चांगली सोय मिळेल याची पुरेपूर काळजी नेते मंडळी घेत आहेत. कार्यक्रम असला तर युवा सेना एक वेगळं नियोजनाच्या पाठी, बॅकड्रॉपला पाठी आक्रमक असते आणि त्या सगळ्यांचं तुम्ही आधीही केलेलं आहे. त्यामुळे यंदाची तयारी आणि त्याची नियोजनाची कितपत तुमच्याकडे आता भूमिका दिलेली? जसे आदित्यसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे जबाबदारी देतील, अनिल परब साहेब इथे आहेत, नेते मंडळी जबाबदारी देतील, तसे युवा सेनेचे कार्यकर्ते मग सक्रिय होऊन या 5 तारखेच्या विजय जल्लोषामध्ये सहभागी होतील. तर आम्ही आता पाहिलं, तुम्ही वरळी डोमच्या मॅपिंगचं सगळं एक अनुमान घेत होतात. हे सगळं आता जाऊन आदित्य ठाकरे किंवा मग पक्षाच्या आणखी नेत्यांना मांडायची भूमिका तुमच्यावर आहे का, असं काही नियोजन आहे? नाही, अनिल परब साहेब इथे आहेत आणि आम्ही सगळेच टीम म्हणून काम करत आहोत आणि चांगल्या पद्धतीने याचं नियोजन करू. बोलण्यासाठी तर होते ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे आणि एकीकडे मनसेचे नितीन सरदेसाई. आपण जर पाहिलं तर असे अनेक नेते जे आहेत ते ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या चर्चा जे आहेत ते सुरत वरळी डोममध्ये हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा जो आहे तो पार पडणार. आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी नेते मंडळी जी आहेत ती या ठिकाणी, आशिष चेंबूरकर जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बोलणार. खरं तर वरळीचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकरांकडे पाहिलं जातं, त्यामुळे आशिष चेंबूरकरांचं मत काय हे आपण जाणून घेणार. सर, वरळीत कार्यक्रम होतोय, वरळीतून ठाकरेंच्या शिवसेनेचं नेतृत्व मागच्या अनेक दिवसांपासून तुम्ही इथं करत आहात आणि आता हा कार्यक्रम मनसेचे नेते आणि तुम्ही एकत्र, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र, काय नियोजन असतं? चांगली गोष्ट आहे ना ती. या नियोजनासाठी सगळे इथे जमलेले आहेत, कारण शेवटी हा महापूर येणार आहे कार्यकर्त्यांचा. तो कसा थोपवाचा म्हणजे त्याला कसं व्यवस्थितपणे आणायचा हे आम्ही या ठिकाणी बघतोय, कळलं ना. आत्ताच परब साहेब म्हणाले 2 सागर इथे लोटणार आहे, कार्यकर्त्यांचा सागर आणि एक नैसर्गिक सागर जो समोर आहे तो. वेळ पडली, कार्यकर्ते जास्त झाले तर आम्ही रस्त्यावर पण ते कार्यकर्ते उभे करू. सर, खरं तर आपण जर तुम्ही जसं म्हणतात हा सागर, तर वरळीचा जो सागर आहे तो आपण अनेक वर्ष इथे, आता महाराष्ट्रभरातून जो सागर येणार आणि तो एका पक्षाचा नाही 2 पक्षाचा सागर एकत्र येणार, तर त्याला कसं सांभाळलं जाणार आहे, गर्दीचं नियंत्रण कसं असणार? दुग्ध शर्करा योग आपण बोलतो ना, योग आहे हा आलेला आहे, कळलं ना. आणि ही सुरुवात असेल कदाचित, म्हणून नियोजन आयोजन बरोबर होईल. कार्यकर्ते आमचे सगळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समंजस आहेत, कळलं ना. त्या नियोजनावर व्यवस्थितपणा त्या ठिकाणी होण्यासाठी हे सगळं कार्यकर्त्यांची पहिली फळी उभी राहिलेली आहे की कशा पद्धतीचं नियोजन करायचं. आता तशा सूचना दिलेल्या आहेत. 1-2 दिवसात अशा बैठका होतील, कार्यकर्त्यांची काय अडचण होणार नाही याची दक्षता आम्ही या ठिकाणी घेऊ. ठाकरे बंधू एकत्र यावं म्हणून मागच्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांनी रीत लावली होती, चर्चा सुरू होत्या, राजकारणात मुद्दे समोर, आणि आता सरते शेवटी 5 जुलैला हे दोन्ही नेते एकत्र मंचावर असणार आहेत. तुम्ही शिवसैनिक म्हणून, कार्यकर्ते म्हणून किंवा मग शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून या संपूर्ण घटनाक्रमाकडे कसं पाहताय? एक मराठी माणसासाठी आता दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत, कळलं ना. ही नेते आले ही कदाचित सुरुवात असू शकेल, पुढे बघू काय.
धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. ते हे होते आशिष चिमुरकर. त्यामुळे 5 जुलैच्या तयारीसाठी आता दोन्ही पक्षातले कार्यकर्ते जे आहेत ते नियोजनाला आयोजनाला लागलेले आहेत आणि म्हणतात आहेत की हा दुग्ध शर्करा योग असणार आहे. त्यामुळे भव्य असा 5 जुलैचा मोर्चा होणार असल्याची शक्यता जी आहे आता वाटू लागली. त्यामुळे नेमकं या संपूर्ण मोर्चात ठाकरे बंधूंच्या भाषणात सूर काय असणार हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.